एकमेकींची ओळख होते, चर्चा होते, एकमेकींनी केलेले डिशेस त्यांना पाहायला मिळतात. ह्या वर्षी नाचणीचे आईस्क्रीम बनवले. नाचणीचं आईस्क्रीम, रताळ्याचे गुलाबजाम. कसले गुलाबजाम? रताळे. रताळ्याचे. बघा रताळ्याची गुलाबजाम आहेत. फणसाचे पुढे आहेत. हे बघा हे पुढे आहेत ना, हे जे आहेत ते पुढे आहेत. ते मडक्यामध्ये चटणी ठेवली आणि नारळाचं दूध. रोज खा पोळीत, आरोग्य राहील ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात. छान मांडणी केलेली आहे बघा इथे. मी ज्वारी नाचणीचा देसी पिझ्झा बनवला आहे आणि हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतं. आणि इकडे सुद्धा हेल्दी आहे, स्किन के लिए हेल्दी है. मोड आलेल्या कडधान्यापासून पौष्टिक लॉलीपॉप बनवलेले आहेत. लॉलीपॉप मोड आलेल्या कडधान्यांपासून. इकडे आपल्याला लॉलीपॉप दिसतात. It is very rich in antioxidants and vitamins and minerals, and it supports eye health. कोकोनट जागरीपासून बनवला. छान अशी रेसिपी बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हळदीपासून हे पातोळे. आवळ्याचं च्यवनप्राश आहे, हे आवळा मोरावळा आहे, हा आवळा टक्कू आहे, आवळा मुखवास आहे. मोड आलेले लॉलीपॉप जे आपण बघितले होते यवतकर मॅडम यांना द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे बघा. जो अरेंजमेंट पीछे से शुरुआत से लेके लास्ट तक संभालना, ये पूरा टीम है. तो एक बार जोरदार तालियां इन सबके लिए हो जाए. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला पाहायला तर मिळतात, पण दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण आज आलेलो आहोत श्रीवर्धनच्या माळी समाज मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि इथे पहिल्या मजल्यावर आपल्याला खास करून छान असा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. आणि तो कोणता कार्यक्रम आहे ते म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्याचे लाडके आपले खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी महिला मंडळांची पाककला स्पर्धा असणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण छान छान रेसिपी पाककला स्पर्धा पाहिली होती. आणि महिलांमध्ये जी चढाओढ असते नवीन नवीन वस्तू बनवण्याची, ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि श्रीवर्धन तर आपण पाहत आहे आपली देवभूमी श्रीवर्धन, आणि यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे सण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण पाहायला मिळतील. चला तर आता सर्व महिला मंडळ येत आहेत. श्रीवर्धनचे सगळे तालुकास्तरीय महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धनचं पुन्हा एकदा माळी समाज हॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी असलेली आपली वस्ती, आपली ही हायस्कूल पाकाडी म्हणून, दाबक पाकाडी म्हणून फेमस आहे. आणि इकडनं सुद्धा काही महिला येत आहेत बघा. छान छान रेसिपी घरना बनवून आणायची आहे आणि ती या पाककले स्पर्धेमध्ये ठेवायची आहे. आणि कुणाचा नंबर येतोय? गेल्या वर्षी स्वरा वहिनींचा नंबर आला होता, स्वराजी पोलेकर यांचा नंबर आला होता. आणि इकडनं आपल्या बाकर वहिनी येतात बघा. बाकर वहिनी आहेत, विरकुड वहिनी सुद्धा आहेत. नमस्कार. झाली तयारी? छान पदार्थ बनवल्यात. कोणता पदार्थ आहे तो आम्हाला तिथे पाहायला मिळेल. चला तर हळूहळू या महिला येत आहेत. इकडे सुद्धा गर्दी झाली असेल, तिकडे जाऊया आपण. पहिल्या मजल्यावर जाऊया. श्रीवर्धनचं माळी समाज मंदिर आणि पहिल्या मजल्यावर दरवर्षी ही पाककला स्पर्धा असते. श्रीवर्धन तालुक्यातील सगळ्या महिला या ठिकाणी येतात. हळूहळू महिला येत आहेत जे आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण पहिल्या मजल्यावर जाऊया. पहिल्या मजल्यावर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आवाज येतोय बघा आपल्याला. तालुक्यातील विविध ठिकाणाहून महिला आपल्याला पाहायला मिळतील. विविध पदार्थ, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवून आणतील. प्रथम या ठिकाणी आपल्याला व्यासपीठ दिसत आहे. पाककला स्पर्धा 2025ची आपल्याला पाहायला मिळेल. छान या ठिकाणी आपल्याला राजश्री मॅडम सुद्धा दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, आणि आमच्या माने मॅडम, ज्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला असतात आणि महिलांना प्रोत्साहन देत असतात, जे आपल्याला पाहायला मिळतात. विविध कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपल्या राजश्री वहिनी मुरकर या राबवत असतात. छान बघा आपल्या श्रीवर्धनला लाभलेलं एक नेतृत्व सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून, आणि आदितीताई आणि आपले अनिकेतभाई तटकरे यांच्या या माध्यमातून विविध कार्यक्रम आपल्या श्रीवर्धनमध्ये होत असतात. चला तर आपण या महिलांनी आपल्या तालुकास्तरीय महिला जो पाककला स्पर्धा जी आता संपन्न होणार आहे, पदार्थ घरून बनवून आणायचे असतात. या ठिकाणी आता मांडणी चालू आहे जी आपल्याला पाहायला मिळेल. थोड्या वेळातच स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रथम या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेल्या या महिला पाहायला मिळतात. चला बघूया आता. विविध पदार्थ आपल्याला पाहायला मिळतीलच. हळूहळू
या ठिकाणी गर्दी वाढणार आहे, जी आपल्याला पाहायला मिळेलच। हळूहळू गर्दी वाढलेली आहे आणि आता या पाककला स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट संतोषजी साप्ते सुद्धा, जे आमचे मित्र, पाहायला मिळत आहेत। सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी माने मॅडमला विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमास सुरुवात करावी। प्रवीता माने मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष। धन्यवाद माने मॅडम। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित पाककला स्पर्धा आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला लाडक्या कॅबिनेट मंत्री अभिनीताई तटकरे तर त्यांच्या संकल्पनेतून तसंच अनिकेतभाई तटकरे यांच्या नियोजनाखाली आजची ही पाककला स्पर्धा आपण आयोजित करत आहोत। त्या पाककलेच्या स्पर्धेसाठी उपस्थित आजच्या आपल्याला जजेस म्हणून लाभलेल्या गौरीताई पोद्दार, त्याच्यानंतर आपल्या उपजिल्हा अध्यक्षा माने मॅडम, तसेच आपल्या माजी नगराध्यक्षा कविताताई साधना, आमच्या सहकारी सभाताई पिरपिरे, त्याच्यानंतर नुहा डांगू, दीक्षाताई, तसेच सगळ्यात आमच्या सहकारी आता उपस्थित राहिले, त्यांचं मी सगळ्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने स्वागत करते। आता आपण आयोजित केली आहे त्याच्यात 125 महिलांनी इकडे आपल्या साहेबांना सुद्धा व्हिडिओ कॉल केलेला आहे। आपले खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना व्हिडिओ कॉल करतायत बघा राजश्री वहिनी, आणि त्यांचा जो वाढदिवस आहे या निमित्ताने हा केक कापला जाणार आहे बघा। साहेबांसाठी हा केक आणलेला आहे, साहेबांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने ही पाककला स्पर्धा छान असा साहेबांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून साहेबांना व्हिडिओ कॉल केलेला आहे। व्हिडिओ कॉलमध्ये आपल्याला साहेब दिसत आहेत बघा, आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला या व्हिडिओ कॉलमध्ये दिसत आहेत। आणि छान असा हा साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांसाठी हा केक जो आणलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष करून आज आपण सरांनी माझ्या 17व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक सुद्धा या ठिकाणी आपण साजरा केला। केक कापून आणि मला अंधाकात आपण सुद्धा शुभेच्छा दिल्या। मला विश्वास आहे की शिवधन आणि शिवधन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती करण्यामध्ये आम्ही सर्व तत्कालीन कुटुंबीय निश्चितपणे यशस्वी होऊ। ही पाककला स्पर्धा हा त्याच्यातला एक भाग आहे असं मी मानतो। वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी अतिशय बलशाली आहेत। उद्याच्या भवितव्यामधल्या माझ्या भगिनींचे आशीर्वाद, त्यांच्या सदिच्छा या कार्यरत राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मित्राच्या अधिशक्ती देणाऱ्या आहेत। पाककलेच्या स्पर्धेच्या निमित्ताने पाककलेचं कौशल्य किती मोठ्या प्रमाणावरती माझ्या शिवधन आणि शिवधनच्या परिसरामध्ये आज आहे याचं एक सुंदर दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। मला विश्वास आहे की ह्याच
प्रचंड कल्पकतेने, अतिशय कुशलतेने, मेहनतीने ज्या पद्धतीने आपण हे पदार्थ तयार करतात, आगामी येणाऱ्या पर्यटनावरती आधारित असलेल्या प्रत्येक गोष्टीचं हे एक तऱ्हेचं चित्र दाखवणारं चित्र या ठिकाणी आहे. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सहभागी भगिनींचं मनापासून आभारी मानतो. विश्वास त्यांना देऊ इच्छितो भावाच्या नात्याने की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सर्वदूर क्षेत्रामध्ये उत्तुंग पद्धतीची झेप घेण्यासाठी माझे सतत प्रयत्न राहतील. आपल्या शुभेच्छांसाठी अंतःकरणापासून पुन्हा एकदा मी काही बाई आणि विस्तरून आता आपला फोन आला त्यावेळेला माझी पत्नी वरदा सुद्धा सहज तिलाही खूप आनंद वाटला की माझ्या या सगळ्या भगिनी या ठिकाणी माझ्यासाठी या ठिकाणी पाककला स्पर्धा करतायत. पण आम्हा दोघाही उभयतांच्या वतीने आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. साहेबांनी सुद्धा बघा या ठिकाणी व्हिडिओ कॉल केला होता आणि छान प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की साहेबांनी सुद्धा सांगितलं की सगळ्या म्हणजे श्रीवर्धनच नव्हे तर अख्खा रायगड जिल्हा हे साहेबांवर भरभरून प्रेम करत असतं. श्रीवर्धनमध्ये वेगवेगळे सण आपल्याला पाहायला मिळतात. पारंपरिक सण जे श्रीवर्धनचे आहेत ते पाहायला तर मिळतात, पण महिलांचा हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद असतो वेगवेगळ्या कार्यक्रमांना तो वेळोवेळी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोयच. चला तर आता स्पर्धेला तर सुरुवात झालेली आहे, प्रस्तावना वगैरे झालेली आहे. छान साहेबांचं सुद्धा केक कापून वाढदिवस सुद्धा साजरा झालेला आहे या ठिकाणी आणि साहेबांनी सुद्धा छान अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिलं स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी दिव्यागरहून आलेले आणि परीक्षक जे लाभलेले आहेत गौरी मॅडम पोद्दार या ठिकाणी पाहणी करतायत. स्पर्धेला लाभलेलं हे स्पर्धक आणि परीक्षक वर्ग मसातल्या आपल्या राष्ट्रवादीच्या गौरी मॅडम पोद्दार हे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतात दिव्यागरहून आलेले हे स्पर्धक यांनी या ठिकाणी मोदक दिसत आहेत आपल्याला. जिरं, शेंगदाण्याचं कूट. या ठिकाणी अळूवड्या पण दिसतात आपल्याला. काय काय बनवलं तुम्ही? अळूवडी, मोदक आणि कढी आणि ह्याचे थालीपीठ बनवले. थालीपीठ आहे. केळ्याच्या पिठाचे थालीपीठ. केळ्याचे थालीपीठ. केळ्याच्या पिठाचे थालीपीठ आहेत. छान. कुठून? दिव्यागर मधून आहात ना? दिव्यागर मधून आलेले स्पर्धक आहेत. थोड्या वेळानेच आपल्याला या ठिकाणी परीक्षण करणार आहेत आणि स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ या ठिकाणी टेस्ट सुद्धा करून बघणार आहेत. छान. या ठिकाणी सुद्धा इकडे आपल्याला दिसतात. काय तुमचं नाव? समृद्धी जितेंद्र बोरकर. कुठून आहात तुम्ही? दांड्यावर. श्रीवर्धन दांडे. श्रीवर्धन दांड्यावरून आलेले आहेत. आणि कोणत्या वड्या बनवल्यात? दुधी हलव्याच्या वड्या. दुधी हलव्याच्या वड्या आहेत या. आणि इथे मोदक दिसत आहेत. काय नाव आपलं? मिताली सुरेंद्र बोरकर. कुठले? दांड्यावरचे? श्रीवर्धन दांड्यावरून. आणि कोणते मोदक आहे ते? पान मोदक. विड्याच्या पानाचे पान मोदक. विड्याच्या पानाचे. बघा या ठिकाणी विड्याच्या पानांचे हे मोदक बनवलेले आहेत त्यांनी. चला इथे परीक्षण करतायत, टेस्ट करतायत विविध पदार्थांची. आपण पुढे जाऊया. इकडे सुद्धा क्षमा मॅडम आहेत, आयोजक आहेत त्या. क्षमा मॅडम विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे आपल्याला नवी पेठेतल्या सगळ्या महिला मंडळ पाहायला मिळत आहेत. आमच्या पाटील वहिनी आहेत. पाटील वहिनींनी काय बनवल्या आहेत? शिरवळ्या केल्यात मी तांदळाच्या शिरवळ्या आणि रस, नारळाचा रस आणि तांदळाच्या शिरवळ्या आहेत. खायला टेस्टी लागणार आहेत.
इकडे कनगुटकर मॅडम सुद्धा दिसत आहेत. काय बनवलं आपण? तांदळाची खांडवी बनवली. तांदळाची खांडवी ही बघा छान छान दिसते. आपण थोड्या वेळाने टेस्ट करूच. परीक्षक या ठिकाणी येणार आहेत आणि आमचे राकेश दादा आहेत, यांच्या मिसेस पाटील मॅडम आहेत. वहिनी, मागच्या वर्षी नंबर आला होता ना आपला? तिसरा नंबर आला. तिसरा नंबर आला होता. यावर्षी काय बनवलं ते? यावर्षी नाचणीचे आईस्क्रीम बनवले. नाचणीचं आईस्क्रीम अजून त्यात टाकली नाही मेल्ट. इथे आईस्क्रीम टाकायची आहे, मेल्ट होईल म्हणून परीक्षक आल्यानंतर टाकणार आहेत. पण इथे छान छान फ्रुट्स यांनी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खजूर सुद्धा आहेत या ठिकाणी. नंतर येऊच आपण श्वेता मॅडम या ठिकाणी आहेत. श्वेता मॅडम, यावर्षी काय बनवलंय? आंबोळी आणि चटणी. आंबोळी आणि चटणी बघा, छान छान आंबोळ्या दोन प्रकारच्या आहेत आणि चटण्या या दोन प्रकारच्या आहेत. कोणत्या कोणत्या केल्यात? खोबऱ्याचीच आहे, एक लाल आहे आणि एक हिरवी आहे. लाल आणि हिरवी खोबऱ्याचीच. इकडे पेटकर मॅडम आहेत, या बघा. काय बनवलं यावर्षी? पालकाचं हे केलंय, घावण केलंय पालकाचं घावण. आणि हे लाल पण पालकाचं आहे? बीट आणि गाजरचं आहे. बीट आणि गाजर. आणि सफेद आहे ते आपलं तांदळाचं. आणि इथे चटण्या बनवल्यात त्यांनी, छान चटण्या दिसतात आपल्याला. आणि इकडे सुद्धा जाऊया आपण. नमस्कार. छान छान पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यांना सुद्धा विचारूया, काय नाव आपलं? हे बिटापासून 4 प्रकार केलेले आहेत. बिटापासून बनवलेलं आहे. हे लाडू बनवलेत, चटणी बघा. आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असं बीट, आणि याच्यापासून हा बीटचा ज्यूस, बीटचे लाडू आणि बीटचे डोसे सुद्धा बनवलेले आहेत. आणि ही खीर आहे का? चटणी आहे बघा. छान हे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. इकडे सुद्धा जाऊया. काय नाव आपलं? धनश्री निखिल पानवलकर मॅडम आहेत. आणि छान इथं स्लोगन पण त्यांनी दिलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला शेवग्याची भाजी दिसते. आपण शेवग्यापासून बनवलंय का? भाजीपासून थालीपीठ बनवलंय. थालीपीठ. शेवगा हा आरोग्यास उत्तम लाभदायक असतो बघा. आणि शेवग्यापासून हे थालीपीठ बनवलेलं आहे. औषधी गुणधर्म भरपूर आहेत त्याच्यात. औषधी गुणधर्म आहेत. छान छान बघा. या ठिकाणी सुद्धा परीक्षक येत आहेत पाहणी करण्यासाठी. आपण जाणार आहोत. इकडे जाऊया. मगाशी आपण आपली मैत्रीण सुप्रिया मॅडम हिच्याकडे आलेलो होतो. पुन्हा एकदा येऊया आपण या ठिकाणी. काजूची भाजी ही बघा, काजूची भाजी, मोदक. इकडे खरवस आहे, तिने मगाशी दाखवला नव्हता ना, झाकून ठेवलेला होता कारण स्पर्धा चालू होणार होती. इकडे सुद्धा गुरव मॅडम आहेत. दोन्ही जाव आहेत ना तुम्ही? जावा आहेत. इकडे जावा. आणि इकडे मैत्रीण आहे त्यांच्या, वाणी मॅडम ना? वाणी मॅडम आहेत. काय बनवलं यावर्षी? रताळ्याचे गुलाबजाम. कसले गुलाबजाम? रताळ्याची. बघा, रताळ्याची गुलाबजाम आहेत. कधी पाहिले नसाल तर पहा आणि वाणी मॅडमना ऑर्डर द्या. रताळ्याची गुलाबजाम. आणि आपल्या कोकणचा खास जो मेवा असतो तो म्हणजे गरे या ठिकाणी दिसतात आपल्याला. गऱ्यापासून काय बनवलं आपण? फणसाचे पुढे आहेत. फणसाच्या पुड्या. पुढे फणसाचे पुढे आहेत. हे बघा, हे पुढे आहेत ना, हे जे आहेत ते पुढे आहेत. आणि हे काय मध्ये? तूप आहे, साजूक तूप. साजूक तुपासोबत हे आपण पुढे खाऊ शकता. त्यामुळे पौष्टिक आहार आहे बघा कोकणातला. इकडे सुद्धा जाऊया. या वहिनी आहेत. काय नाव आपलं? पांगारकर, भाविका पांगारकर. भाविका पांगारकर वहिनी आहेत. आणि काय बनवले यंदा? मिलेट्सची सुरनोळी. हे नारळाचं दूध आहे. मिलेट्सची सुरनोळी. मिलेट्स म्हणजे काय? मिलेट्स म्हणजे तृणधान्य. तृणधान्य सगळे मिक्स पीठ, त्याचे तृणधान्याचं मिक्स करून ते दळून मग त्याची ही सुरनोळी केलेली आहे. अरे वा, सुरनोळी. बघा, आपल्याला माहित नसेल तर सुरनोळी मिलेट्सची चकली आहे. आणि ही सुद्धा तृणधान्यांची चकली. आणि पौष्टिक आहे खाण्यासाठी. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी आणि तांदूळ हे मिक्स सगळं केलंय. मुलं खात नाहीत ना, मग त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. डायबेटीस साठी पण, म्हाताऱ्या माणसांसाठी, अगदी सगळ्यांसाठी हे पौष्टिक आहे. छान छान. आणि बघा, ही मांडणी बघा कशी केलेली आहे. आणि मडक्यामध्ये चटणी ठेवलेली आहे त्यांनी. मडक्यामध्ये चटणी ठेवली आणि नारळाचं दूध ठेवलं. आणि हे नारळाचं दूध आहे. छान अशी रेसिपी यांनी पांगारकर मॅडमनी बनवलेली आहे. इकडे सुद्धा कढीपत्ता चटणी आहे. आपण केव्हा बनवली नसाल तर यांच्याकडनं ऐकूया. कशी बनवली तुम्ही कढीपत्ता चटणी? कढीपत्ता चटणी डाळ आहे, त्याच्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ आणि शेंगदाणे आणि खोबरं हे सर्व डाळी थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आणि कढीपत्ता पण आणि मिक्सरला लावायचा. कढीपत्ता चटणी बघा छान अशी बनवलेली आहे. काय नाव आपलं? माझं नाव साक्षी येदुकर. मी वाळवटीमधून आले. वाळवटीमधले आहेत. इकडे परीक्षक आलेले आहेत आणि परीक्षक पाहणी करतायत. आपण यांच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत. पण आपण सेजलला पण विचारणार आहोत, जे आपल्या जान्हवीची मैत्रीण आहे. सेजल, काय बनवलेस तू? मी इथे
घरटा बनवला आहे, त्याच्यावर मखाना म्हणजे ते अंडे आहेत. आणि इथे मी विठ्ठल बनवलाय. विठ्ठल बनवलाय बघा. इथे आपल्याला पाहायला मिळतोय बघा, तिने बीट घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत, त्याचं विठ्ठल बनवलेलं आहे. छान अशी ही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते विठ्ठलाची. आणि इकडे आणि ही बीटची चटणी आहे. बीटची चटणी, बीट आणि गाजर. गाजर, बीट, पुदिना, कोथिंबीर, मीठ आणि निंबू याची आम्ही चटणी बनवली आहे. बघा, याच्यात पुदिना, गाजर, बीट हे सगळं मिक्स करून त्याची चटणी बनवलेली आहे. सेजलची मम्मी आहे. छान अशी रेसिपी, पण मला इथे आवडलं. तिने विठ्ठलाची ही प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे बघा, भाज्यांच्या या माध्यमातून. चला, तुला सुद्धा शुभेच्छा देतो सेजल आणि सेजलच्या मम्मीला. चला, यांच्या स्पर्धा चालू आहेत. आपल्या माजी नगरसेविका मॅडम नागवेकर मॅडम सुद्धा दिसतात आपल्याला. छान या स्पर्धा आहेत. आपण स्पर्धकांकडे तर जातोय, पण मगाशी ज्या मांडणी करत होत्या त्या या वहिनी बघा, छान अशी मांडणी केलेली आहे इथे. प्रथम यांचं नाव जाणून घेऊया. आपलं नाव काय? माझं नाव स्नेहल रटरेकर, श्रीवर्धन. श्रीवर्धनचे येतात. आपण काय बनवलेली आहे रेसिपी? मी आज आपल्या कोकणातील पारंपरिक कुळथापासून शेव उपमा बनवलाय. कुळथाच्या पिठापासून शेव आणि पारंपरिक कुळथाचे सूप. बघा, या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं पण आहे, कुळीत सॅलड, कुळीतचं बनवलेलं आहे. आणि रोज खा कुळीत, आरोग्य राहील ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात आणि पचायला हलकं, कफ, वात, पित्त हे कमी होतं. आणि हे पारंपरिक पदार्थ असूनही हल्लीच्या पिढीमध्ये खाता येत नाही, मुलांना आवडत नाही. त्याच्यासाठी हे वेगवेगळे पदार्थ बनवून पोषक घटक त्यांना मिळावेत, याच्यासाठी हे 3 पदार्थ मी बनवले. छान बघा, कुळीतचे पदार्थ यांनी ते बनवलेले आहेत. आणि छान बघा, मुलं अशी खात नाहीत, पण त्यासाठी वेगवेगळे पदार्थ या मम्मी, आपल्या आया बनवत असतात. आणि त्यांचं पोट भरावं आणि सुदृढ व्हावं आणि आपलं आरोग्य सुंदर राहावं, त्यासाठी कुळीत सुद्धा तुम्ही दररोज खा. आणि त्यापासून वेगवेगळे छान छान पदार्थ या मॅडमनी बनवलेले आहेत. तुम्ही सुद्धा बनवू शकता. इकडे जाऊया. छान मांडणी केलेली आहे बघा. ही तृणधान्य घेऊन त्यांनी केलेली आहे. मगाशी पांगारकर मॅडमनी सुद्धा तृणधान्यांची चटणी वगैरे आपण पाहिलं. छान त्या ठिकाणी त्यांनी रेसिपी बनवली होती. आपलं नाव काय? माझं नाव हर्षिता हर्षल मदन. आपण काय बनवलंय आज? मी मिक्स मिलेट मोमोज बनवलेत. आणि मोदक बनवलेत. मोदक कसले आहेत? ते मिक्स मिलेटचेच आहेत. म्हणजे हे जे इथे मांडणी केलेली मिक्स करून त्याचं पीठ करून त्याच्यापासून मोदक केलेले आहेत आणि मोमोज केलेले आहेत. आणि हे सगळे तृणधान्य आणि त्यांच्यापासून लाडू पण बनवलेले आहेत. छान अशी पौष्टिक रेसिपी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा. बघा, वेगवेगळे तृणधान्य हे मिक्स करून यांनी ही रेसिपी बनवलेली आहे. छान रेसिपी बनवलेली आहे. बघूया, आपण पुढे जाऊया. या ठिकाणी इकडे सुद्धा छान अशी मांडणी केलेली आहे. इकडे सुद्धा या वहिनी बसलेल्या आहेत. काय नाव आपलं? माझं नाव ज्योती स्वप्नील मावळे. आणि काय बनवलं आपण? मी ज्वारी. आपण कुठले, श्रीवर्धनचेच का? नाही, मी ऍक्च्युली बाहेरचे आहे, नंदुरबार जिल्ह्यातली. मी, माझे मिस्टर इथे कामाला असतात, श्रीवर्धन मध्ये कामाला असतात. श्रीवर्धन कसं वाटतंय? मस्त मस्त आणि छान आहे ना. आपली देवभूमी श्रीवर्धन आणि याला लाभलेलं हे सगळं वरदान आपल्याला पाहायला तर मिळत आहे. आणि छान छान रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय बनवलंय आज? मी ज्वारी नाचणीचा देसी पिझ्झा बनवला आहे. त्याच्यामध्ये चीज नाही, ग्लुटन फ्री आहे. आणि हे पंचामृत बाईट आहे. हे उपवासालाही खाऊ शकतो, लहान मोठे सगळेजण खाऊ शकतात. छान रेसिपी यांनी बनवलेली आहे बघा. अगदी पौष्टिक असे हे रेसिपी त्यांनी बनवलेले. देसी पिझ्झा म्हणजे मुलं हे बघा वेगवेगळ्या फास्ट फूड गाड्यांवर वगैरे जातात. पिझ्झा वगैरे काही ना त्यांना आवडत असतं. आणि म्हातारी लोक, लहान मुलं, सर्वांसाठी हे लाभदायक आणि आरोग्यदायक असलेलं हा देसी पिझ्झा त्यांनी बनवलेला. आणि याला काय म्हटलं? पंचामृत बाईट. पंचामृत बाईट. पंचामृत आपण करतो ना, ते आणि वरीचे तांदूळ असं ते मिळून ते मिक्स करून बघा. जरूर पुन्हा एकदा यांना धन्यवाद देऊया आणि शुभेच्छा देऊया. आपण यांना शुभेच्छा देऊया. चला तर आपण पुढची रेसिपी जाणून घेऊया. इकडे आमची पूजा सुद्धा दिसते इकडे. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. निर्मला जयपाल कांदेकर. कांदेकर, कुठून आलात आपण? दिघी. दिघीतनं आलेत बघा. आपल्या श्रीवर्धनच्या टोकावर असलेलं दिघी गाव. आणि तिथून बघा इथे पौष्टिक नाचणीचं सूप आपल्याला दिसतंय. आणि वेट लॉस साठी काय बनवलंय आपण? नाचणी सूप. नाचणी सूप बघा दिसतंय आपल्याला. आणि हे नूडल्स सुद्धा आहेत. नाचणी सूप. आणि हे कशासाठी उपयुक्त असतं नाचणी? हाडं मजबूत करण्यासाठी, दात भक्कम राहण्यासाठी. बघा छान असं सांगितलंय यांनी, वहिनीने.
हाडं मजबूत करण्यासाठी. आणि इकडे गुलाबजाम बघा दिसतात आपल्याला, गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम. आमच्या पूजा मॅडम आहेत. आणि इकडे सुद्धा, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव नीलम विनोद भुसाणे. नीलम विनोद भुसाणे बघा. आणि काय बनवलं आज? पुरणपोळी. कसल्या आहेत पुरणपोळ्या? चणा डाळीच्याच आहेत. हा. आणि ते साजूक तूप आहे आणि नारळाचं दूध आहे. नारळाचं दूध आपल्या कोकणातलं वस्तूचा वापर करू. इकडे जाऊया आपण. इकडे छान अशी रेसिपी आपल्याला पाहायला मिळते. काय ना आपलं? दक्षता कल्पेश पाटील. काय बनवलं आपण? व्हेज दम बिर्याणी. कुठले? गालसूर काठी. गालसूर काठीवरनं आलेले बघा. आणि काय बनवले आज? व्हेज दम बिर्याणी, हे रायता आहे आणि हे व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज दम बिर्याणी यांनी बनवलेली आहे. छान असा ताव आपला या ठिकाणी होणार आहे. पण परीक्षक या ठिकाणी येणार आहेत ना? अजून आलेच नाहीत ना? अजून बघा येणार आहेत, ते आपल्याला पाहायला मिळेल. इकडे जाऊया आपण. इकडे सुद्धा वहिनी आपल्याला दिसत आहेत. छान अशी रेसिपी यांनी बनवलेली आहे बघा. चिवचं घरटं आपल्याला दिसतंय. प्रथम यांना नाव विचारूया आपण. आपलं नाव काय? प्रिया केतकर. प्रिया केतकर मॅडम आहेत. श्रीवर्धन मधनं आहात तुम्ही. काय बनवलंय आज? आज बटाटा पनीर पासून चिवचं घरटं लहान मुलांसाठी आणि सुतळीचा बॉम्ब केलं. खास करून लहान मुलांसाठी आकर्षक सुतळीचा बॉम्ब. हा बघा, सुतळीचा बॉम्ब इथे दिसतो आपल्याला. छान अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी आणि लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी यांनी बनवलेली आहे. छान अशी रेसिपी यांनी केतकर मॅडमनी बनवलेली आहे. चिवचं घरटं. छान संकल्पना आम्हाला आवडली आणि तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी जाऊया. इकडे सुद्धा आपण विचारूया. श्रीवर्धनचे मागच्या वर्षी पण होतात तुम्ही? नाही होतात, मागच्या वर्षी सहभाग नव्हता घेतलेला. यावर्षी काय बनवलं? काय नाव आपलं? मरियम कादरी. काय बनवलंय यावर्षी? चोको नेस्ले डेझर्ट आहे. चोको नेस्ले डेझर्ट. येस. हा, हे बघा छान रेसिपी यांनी तयार केलेली आहे इथे. खाने के बाद कुछ मीठा हो जाए. खाने के बाद कुछ मीठा हो जाए, त्यासाठी ही त्यांनी चोको नेस्ले डेझर्ट बनवलेलं आहे. इकडे सुद्धा आपण जाऊया. छान छान रेसिपी या बनवतायत. इकडे परीक्षक परीक्षण करतायत. या ठिकाणी सर्वजणी पाहायला तर मिळतात. इकडे आपण यांना नाव विचारूया आपण. काय नाव आपलं? माझं नाव सारिका सूर्यकांत गुजर आहे. सारिका गुजर. गुजर. सारिका गुजर मॅडम आहेत बघा. आणि काय बनवलात आज आपण? मी नाचणीचा डोसा आणि नाचणीचे लाडू बनवलेले. नाचणीचे लाडू आपल्या आरोग्याला उपयुक्त असे नाचणीचे डोसे आणि लाडू बनवलेले आहेत. बटाट्याची भाजी सुद्धा दिसते या डोस्यांसोबत खाण्यासाठी. छान, शुभेच्छा देऊया. डोसा विथ मसाला. विथ मसाला म्हणता येईल आपल्याला. जरूर जरूर बघा, कोकणामध्ये हे सगळे पदार्थ तुम्हाला खायला मिळतीलच. गुजर मॅडमना आपण शुभेच्छा देऊया. शेजारी जाऊया. छान ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळते बघा. आणि कारलं, कारलं पण दिसतंय आणि प्रतिकृती बनवलेली आहे. यांना विचारूया. वहिनी तुमचं नाव काय? माझं नाव विदांती परितोष गोगरकर. कुठले तुम्ही? मी कसबा पेठ मध्ये श्रीवर्धन. कसबा पेठ, आपल्या श्रीवर्धनच्या कसबा पेठेतल्या आहेत. आणि काय बनवलं आज? मी नाचणीचा ढोकळा बनवलाय आणि नाचणीच्या इडल्या बनवल्यात. नाचणीचा ढोकळा आणि नाचणीच्या इडल्या बनवल्यात. नाचणीचा ढोकळा आहे हा बघा, हा पाहायला मिळतोय. आणि इडल्या आहेत ज्या आपण वरीच्या वगैरे तांदळाच्या बनवतो, पण इथे नाचणीच्या आपल्या आरोग्यास उत्तम असं. आणि इथे ज्यूस सुद्धा दिसते आपल्याला. कसला आहे ज्यूस? ते बीट ज्यूस आहे. बीट ज्यूस आहे, गाजर ज्यूस आहे आणि या ठिकाणी लिंबाचं पण दिसतंय आपल्याला. मोसंबी आणि संत्री ज्यूस आहे. संत्री ज्यूस आहे. छान रेसिपी यांनी बनवली. यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. इकडे जाऊया. आमच्या गुलाब वहिनी आहेत बघा. नमस्कार. नमस्कार. गुलाबताई, काय बनवले तुम्ही? हालिमचे लाडू बनवले. हालिमचे लाडू. हे पौष्टिक आहे. पौष्टिक आहे बघा. हालिम हा शरीरासाठी पौष्टिकच असतो. छान. आणि हे काय? आणि हे गव्हाच्या पिठापासून, चण्याच्या डाळीपासून वड्या. वड्या बनवल्यात. वड्या बनवलेल्या पिठापासून वड्या. आणि हे मिश्रण इथे हालिमचा हा पदार्थ लाडू बनवलेला आहे. आणि हे 3 ते 6च्या मुलांनाही पौष्टिक आहे. शाळेतल्या मुलांसाठी पौष्टिक असा हा पदार्थ आहे जो पाहायला मिळतोय. गुलाब वहिनींना पण आपण शुभेच्छा देऊया. पुढे जाऊया आपण. या वहिनींकडे जाऊया. आणि छान या ठिकाणी मोदक दिसत आहेत, गुलाबी कलरचे मोदक. आणि इकडे सुद्धा कोणता पदार्थ आहे आपण यांना विचारूया. आपलं नाव काय प्रथम सांगा? समिता समीर शिवलकर. आपण कुठून आलाय? हरिहरेश्वर मधनं आले. आपलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी असलेला हरिहरेश्वर मधनं आलेले आहेत. आणि छान तर रेसिपी दिसते. काय बनवलंय? परवलच्या भाजीपासून स्वीट बनवले. हे बघा, आणि इथे लिहिले पण परवलच्या भाजीपासून हे स्वीट्स आहे का?
छान ह्या वड्या आपल्याला दिसत आहेत. इकडे जाऊया, आपल्याला मोदक दिसत आहेत. या वहिनीने यांचं नाव विचारूया. गेल्या वर्षी पण सहभाग होता आपला. काय नाव आपलं? माझं नाव सौ श्रेया अमित खोत. श्रेया अमित खोत. हां, खोत मॅडम आहेत, अमित सरांच्या मिसेस आहेत. आणि मोदक कसले आहेत? मोदक आहेत ते रेग्युलर असतात, ते गुळात बनवलेले असतात, पण हे आम्ही गुलकंदमध्ये मोदक बनवलेले आहेत. आणि हे पिठामध्ये कलर न यूज करता सिरप यूज केले आहे. कलर यूज नाही केलेला आहे, गुलकंदामध्ये हे सगळं हे करून तुम्ही केलेलं आहे. आणि हे कलर यूज न करता रोज सिरप यूज केलेलं आहे पिठामध्ये. छान मोदक आपल्याला पाहायला मिळत आहेत. परीक्षक तिकडनं पुन्हा एकदा येणार आहेत. आपल्याला बघायचे आहेत की कोणता स्पर्धक पहिला नंबर येणार आहे, दुसरा नंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. इकडे आपल्याला छान छान वड्या दिसत आहेत बघा. इथे आपल्याला आलू क्रिस्पी म्हणून नाव दिसतंय, पण यांना प्रथम आपण नाव विचारूया. काय नाव आपलं? माही मंदार नरवणकर. मी बोरलीतून आली आहे. कुठून? बोरलीतून आलेले आहेत. काय बनवलंय आपण? मी आलू क्रिस्पी बनवली आहे आणि पौष्टिक धिरडे बनवले आहे, जे आपले घरगुती सगळं सामानातून वगैरे जमतं. आपण हे सगळं कडधान्यापासून बनलेलं आहे सगळं. आणि हे ते सगळं आलू आपल्या बटाट्यापासून सगळं सारण वगैरे बनलेलं आहे. बाकीची चटणी वगैरे जे आपण नेहमी बनवतो ते. छान बघा, आपल्याला सुद्धा हे आवडेल आलू क्रिस्पी वगैरे. आपण थोड्या वेळाने टेस्ट करू त्याचं. परीक्षक यानंतर गेल्यानंतर यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. इकडे सुद्धा जाऊया आपण. इकडे सुद्धा छान ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळते बघा. काय नाव आपलं? जाहिदा. जाहिदा. बघा, जाहिदा मॅडम आहेत आणि आपल्याला छान अशी रेसिपी. काय बनवलं आपण? हे मलिंद आहे ना, खोबऱ्याचं आहे ते. खोबऱ्याचं आहे बघा. आणि पीठ आपल्या कोकणातला नारळ आणि त्याच्यापासून बनवलेलं. आणि हे सांगणे कसे बनवले? हे पण खोबऱ्याचे आहेत बघा. या ठिकाणी खोबऱ्याचे पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत, सामने बनवलेले आहेत. जाहिदा मॅडमना शुभेच्छा देऊया, यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आपण. आणि इकडे सुद्धा आपल्याला सीताफळ तर दिसत आहेत, पण छान अशी ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळेल. यांना आपण विचारूया. आपलं नाव सांगा. गोहर काझी मॅडम आहेत, वहिनी आहेत या. आणि इकडे काय बनवलं आपण? सीताफळ क्रीम बनवलं. सीताफळ क्रीम. सीताफळ का आईस्क्रीम? क्रीम आहे बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सीताफळापासून ही क्रीम बनवलेली आहे, जी आपल्याला इथे पाहायला मिळते. आतमध्ये आहे. इथे परीक्षक येणार आहेत, थोड्या वेळाने त्या टेस्ट करणार आहेत. आपण सुद्धा इथे टेस्ट करू नंतर. आणि हे पान कसलं टाकलेलं आहे? पुदिनाचं. डेकोरेशन पुदिनाचं आहे. आणि हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतं. आणि इकडे सुद्धा हेल्दी है, स्किन के लिए हेल्दी है. स्किन के लिए, डाइजेस्ट के लिए हेल्दी है. डायजेस्टिक के लिए बघा. आपल्या पचनासाठी आणि तुमच्या स्किनसाठी आपल्याला पाहिजे असेल तर सीताफळ क्रीम जी बनवलेली आहे आणि याचे बेनिफिट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आणि आता आपण पुढे जाऊया. आपण यांच्याकडनं ऐकूया. आपलं नाव काय? अमीना मुकादम. अमीना मॅडम आहेत. आणि काय बनवलं आज आपण? रसमलाई केक. रसमलाई केक आहे हे बघा. छान असा हा केक त्यांनी बनवलेला आहे. आणि हे काय ज्यूस कसलं आहे? ये मस्क मेलन का जूस है. दिस इज मस्क मेलन जूस एंड इट इज़ वेरी रिच इन एंटीऑक्सीडेंट्स एंड विटामिन्स एंड मिनरल्स एंड इट सपोर्ट्स आई हेल्थ. मस्क मेलन हे मिल्कशेक आहे ना? मिल्कशेक त्यांनी बनवलेलं आहे इथे, जे आपल्याला पाहायला मिळते. छान रेसिपी आपल्याला पाहायला मिळाली. सुमैया मॅडमना पण आपण भेटलो. आणि इकडे आपण जाऊया. इकडे सुद्धा वेरकुड काकू आहेत बघा. काय बनवलं आपण आज? पानमोडे. हळदीचे पानमोडे. हळदीचे पानमोडे. बघा, तुम्ही कधी ऐकलत का पानमोडे? तर या ठिकाणी ही पानं दुमडलेली आहेत. केळीची पानं आहेत का? हळदीची पानं आहेत बघा. इथे हळदीची पानं आहेत आणि त्याच्यापासून हे पानमोडे बनवलेलं आहे. ते असं भरलेले असतात. आतमध्ये भरलेलं आहे का? काय भरतात इथे आतमध्ये? खोबरं, गूळ आणि वेलची वगैरे. खोबरं, गूळ, वेलची यांचं मिक्सिंग करता आणि ते याच्यामध्ये भरतात. छान असं हे पौष्टिक असेल आपल्याला खाण्यासाठी. पानमोडे म्हणून हे एक नवीन मी ऐकलेलं आहे, जे श्रीवर्धन मध्ये किंवा पातोळे पण म्हणतात. आपल्या श्रीवर्धन मध्ये बनतात हे बघा. आपल्या श्रीवर्धन मध्ये बनतात. आणि श्रीवर्धन मध्ये काय नाही बनत. इकडे बाकर वहिनी सुद्धा आहेत. काय बनवलंय आज आपण? वडे बनवले. तांदळाच्या पिठापासून वडे बनवले. तांदळाच्या पिठापासून वडे बनवलेले आहेत बघा. तांदळाच्या पिठापासून वडे बनवलेले आहेत यांनी. आणि इकडे जाऊया आपण. हे सुद्धा लाडू आपल्याला दिसत आहेत. छान छान लाडू आहेत. ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू आहेत. काय नाव आपलं?
संजना मोहिते. श्रीवर्धनचेच का? आरावी खारगाव. आरावी खारगाव मधून आलेले आहेत बघा. आणि काय बनवले आहेत? ड्रायफ्रुट्स कशापासून बनवल्या लाडू? सगळे ड्रायफ्रुट्स. सगळ्या डाळी वगैरे घेऊन? डाळी नाही, ड्रायफ्रुट्स, काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट घेऊन. बघा सगळे ड्रायफ्रूट घेऊन या ठिकाणी हे लाडू बनवलेले आहेत. आरावी मधून आलेले आहेत. यांना शुभेच्छा देऊया आपण आणि इकडे जाऊया आपण. नमस्कार, काय नाव आपलं? माझं कांचन किशोर हेतुसकर. कांचन हेतुसकर. कुठून आलात आपण? कोंडविल, श्रीवर्धन मधून कोंडविल. कोंडविल. बघा कोंडविल काय बनवले आज आपण? आम्ही सत्तूचे लाडू बनवले. सत्तूचे लाडू म्हणजे त्याच्यामध्ये गहू, सोयाबीन, मूग यांचा मोड आणून त्यांना वाळवून सगळे तयार करून त्यात ड्रायफ्रूट थोडे टाकून बनवले. या ठिकाणी बघा छान पौष्टिक असे सत्तूचे लाडू आहेत. सगळं मिक्सिंग करून बनवलेलं आहे. इकडे जाऊया आपण. इकडे सुद्धा ही ताई दिसते आपल्याला. ताई नाव काय आपलं पूर्ण सांग? जुई नरेश पावशे. जुई पावशे. आणि काय बनवलंय आज? पनीर टिक्का. पनीर टिक्का. पनीर टिक्का. बघा छान घरी बनवून आणलेलं आहे पनीर टिक्का. चला जुईला सुद्धा शुभेच्छा देऊया आपण. छान छान पदार्थ पाहायला मिळतात आपल्याला. गेल्या वर्षी ज्या स्पर्धक आणि त्यांचा जो नंबर आला होता, मॅडम प्रथम आपलं नाव सांगा. नमस्कार, मी पल्लवी साठे. पल्लवी साठे मॅडम आहेत. आणि गेल्या वर्षी तुमचा 2 नंबर आला होता ना? सेकंड. 2 नंबर आला होता. आणि यावर्षी कोणती रेसिपी आहे? सात्विक कच्च्या हळदीचे पातोळे. कच्च्या हळदीच्या पातोळे. मगाशी आम्हाला ते पानमोडे पाहायला मिळाले. बिरकुड काकूनी बनवले आणि तुम्ही पातोळे बनवलेले आहे. आणि कशासाठी उपयुक्त असतं ते आपल्याला? इथे तर नारळ दिसतो आपल्याला. ही सजावट केलेली आहे नारळाची. या मागचा हेतू काय? हेतू असा की मी एक जे सारण बनवलं आहे कच्च्या हळदीचं, त्याच्यामध्ये मी कोकोनट जागरी म्हणजे गूळ जो आपल्याकडे माडीपासून आपण तयार करतो, तर मी तो स्वतः घरी बनवला आहे. आणि तो पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि सात्विक पण आहे. आता त्याच्यासाठी मी नाचणी वापरली आहे पातोळ्यामध्ये, तर ती सात्विक असल्यामुळे. आणि ओल्या हळदीचे फायदे म्हणजे काय आपल्याला खूप म्हणजे हे पातोळे आहे का? हो. आतमध्ये बनवलेलं आहे ते. हे बघा पण स्पर्धक येणार आहेत, त्यांनी छान अशी मांडणी केलेली आहे. आणि हे काय आहे? ह्याचं सारण आहे कच्च्या हळदीचं बनवलेलं. कच्च्या हळदीचं सारण आहे. हां, ती किसून चांगली तुपामध्ये परतून त्याच्यामध्ये तो गूळ कोकोनट जागरीपासून बनवला. छान अशी रेसिपी बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हळदीपासून हे पातोळे तयार केलेले आहेत. हे सारण त्याचं आहे. आपल्याला पाहायला मिळेलच थोड्या वेळाने. स्पर्धक या ठिकाणी गुणी असल्यामुळे आपण हळदीपासून तो बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण कसं नेहमी पौष्टिक तिकडेच बघतो, पण गुणकारी काय असतील तर त्या गोष्टी असतात. खारीक पावडर असेल किंवा आपल्या इथं जे पिकतं त्याच्यापासून आपण करू शकतो. त्याचा एक प्रयत्न केला आहे मी की गूळ पण आपल्याकडे होऊ शकतो. आपण फक्त एरवी नारळापासून फक्त नारळच घेतो. नारळ असेल किंवा शाळं पाणी असेल तेच बघतो, पण याचा गुळाचा वापर की मधुमेह लोकांना पण होतो त्याचा. त्याच्यासाठी मी हा प्रयत्न केला हळदीचा आणि त्याचं मिश्रण तयार करण्याचा. छान छान बघा. छान शुभेच्छा देऊया आपण साठे मॅडमना सुद्धा. हळदीपासून, हळद ही गुणकारी आहे बघा आणि तिच्यापासून हे सगळे पदार्थ त्यांनी बनवलेले आहे. पातोळे बनवलेलं आहे, त्याचं सारण बनवलेलं आहे आणि गुणकारी म्हणून त्यांनी यावर्षी हळदीची निवड केलेली आहे. इकडे सुद्धा बघा छान बघा. इथे तर वड्या बनवलेल्या आहे. पण काय फायदे आहेत? हिरव्या मुगाचे महत्त्व, पचायला हलके, फायबरयुक्त, वजन कमी, पचनक्रिया सुधारते, असं या मॅडमने दिलेलं आहे. काय नाव आपलं? माया गजानन राऊत. राऊत वहिनी आहेत बघा. काय बनवलंय तुम्ही? हे मी सालवाल्या म्हणजे अख्ख्या मुगाचे लाडू, हे कोशिंबीर आणि डाळीची हलवा आणि अख्ख्या डाळीचे म्हणजे मुगाचे वडे आणि आप्पे बनवलेले. मूग कसे पचायला हलके असतात आणि सर्व प्रोटीनयुक्त म्हणजे फायबरयुक्त. छान बघा या ठिकाणी त्यांनी बनवलेली आहे. ही भेळ बनवलेली आहे, आप्पे बनवलेले आहेत. इकडे या वड्या आहेत बघा आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे लाडू हे सगळे डाळीपासून त्यांनी बनवलेले आहेत, मुगाच्या डाळीपासून बनवलेले आहेत. छान शुभेच्छा देऊया तुम्हाला सुद्धा. तुम्हाला सुद्धा हे पदार्थ कसे वाटतात ते कमेंट्स करा. इकडे सुद्धा जाऊया. आमच्या गुड्डीची मम्मी आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा. सोनाली अमोल मोरे. अमोल मोरे. सोनाली अमोल मोरे वहिनी आहेत बघा. आणि इकडे गुड्डी दिसते बघा. आणि काय बनवलंय आज? ब्रेड बटाटा रोल आहे. ब्रेड बटाटा रोल बघा. गुड्डीला दररोज डब्यामध्ये दिला जात असेल, तो बनवलेला आहे त्यांनी, म्हणूनच बनवलेला आहे. चला छान शुभेच्छा देऊया आपण सोनल वहिनीना. इकडे आपण जाऊया. आमच्या पल्लवी ताई इकडे आहेत आणि मगाशीच त्यांनी आपल्याला सांगितलं की मी शेवग्यापासून बनवलेलं आहे. पल्लवी ताई पुन्हा एकदा सांग बघू. पूर्ण तुझं नाव सांग पहिल्यांदा.
पल्लवी आदेश विरकुड. आणि श्रीवर्धन मधनच आहेस. आणि काय बनवलंय आज? शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवले आणि ड्रमस्टिकचे सूप बनवले. म्हणजे हे सूप आहे? हां, शेंगांचं सूप आहे आणि ती भाजी आहे. त्या औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये भरपूरसे. शेवग्यापासून तर औषधी गुणधर्म आहे, पौष्टिक आहे आणि जवळजवळ 200 आजारांवर उपयुक्त असं हा शेवगा आहे. बघा, शेकटाचं झाड हे घरोघरी लावलं पाहिजे असं आवाहन पल्लवी ताईंनी सुद्धा केलेले आहे. आमचे मित्र सुदर्शनजी बापकर यांच्या मिसेस आहेत. तुमचं पूर्ण नाव सांगा. वैष्णवी सुदर्शन बापकर. काय बनवले आज? खजुराची बर्फी, डिंकाचे लाडू डिंकाचं आहे आणि बर्फी खजुराची आहे. ही बघा, खजुराची बर्फी आणि डिंकाचं लाडू हे सुद्धा पौष्टिक आहे आपल्याला आणि जरूर सुदर्शन भाऊना जाडजूड बनवणार आहे ती. चला तर आपण बघूया, इकडे आपण काकूना भेटूया. आणि तुमचं नाव काय? माझे सविता चाफेकर. चाफेकर काकू आहेत. काय बनवले आज? सर्व फळांचा फ्रूट बनवलंय. सर्व फळांचं ज्यूस बनवलेलं आहे. कोणते कोणते फळ वापरलेले? सर्व डाळिंब, संत्री, केळी सगळ्यांचं ज्यूस बनवलेलं आहे ना. बघा, फ्रूट ज्यूस आहे. यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत. परीक्षक येऊन गेले, येत आहेत इकडे. चला आपण यांना सुद्धा विचारूया. तुमचं नाव काय? माझे नाव वैभवी विठोबा हावरे, गाव रानवली. रानवली मधनं आले. आणि काय बनवले आज आपण? मी करटोलीचे भरीत बनवलेले आहे. करटोलीचे भरीत. बघा, हे भरीत दिसते पण करटोली ही बघा, ही करटोली आपल्याला पाहायला मिळते विविध ठिकाणी, म्हणजे रानामध्ये जास्त मिळते. आपण कुठून आणला ती? रानवलीच्या डॅम. रानवलीच्या डॅम मधनं. बघा, ही करटोली आपण पाहत असाल. ही बघा, करटोली ही आपल्याला जंगलामध्ये मिळते आणि त्याचे भरीत. करटोली सुद्धा आरोग्यासाठी चांगलं आहे ना. आरोग्यासाठी सर्व आजारांना उपयोगी आहे. सर्व आरोग्याला उपयुक्त आहे. बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे. यापासून कॅन्सर, हृदयरोग यापासून त्यांचा बचाव होतो. तसेच मधुमेह कमी होतो, फॅटपणा कमी होतो, पचण्यास हलके असते व आपल्याला नॉनव्हेजपेक्षा हे ताकदवान असते. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतात, लोह मिळतो, वजन कमी होते. आणि ही पावसाळ्यात 2 वेळा तरी भाजी खावी. शक्यतो ही भाजी मिळत नाही. धन्यवाद, धन्यवाद काकू. बघा, छान करटोलीचे छान छान फायदे यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. खरंच ही करटोली ही रानामध्ये मिळते आणि त्याचे हे फायदे आहेत, गुणकारी फायदे आहेत. इकडे परीक्षक आपल्याला दिसत आहेत. गौरी मॅडम पोद्दार परीक्षण करतायत. स्पर्धक आहेत दिव्यागरच्या. पल्लवी वाणी आहेत दिव्यागरच्या. श्रीवर्धनच्याच या सुपुत्री आहेत कौलकर आणि या दरवर्षी सहभाग घेत असतात. पल्लवी वाणी दिव्यागरच्या आहेत. श्रीवर्धनच्या सुपुत्री ज्या कौलकर आहेत, माझ्या वर्गमैत्रीण. आणि त्यांनी आज कोणता पदार्थ बनवलेला आहे ते बघूया. पल्लवी, तुझं पूर्ण नाव सांग पहिल्यांदा. पल्लवी म्हणजे माहेरचं सांगते, पल्लवी प्रभाकर कौलकर. आणि दिव्यागर म्हणजे सासरचं नाव पल्लवी दिनेश वाणी. मी हे आवळ्यापासून सगळे पदार्थ केलेले आहेत. तिथे आवळ्याचं झाड पण आणलेलं आहे बघा. आलेले आहे, झाडालाच आलेले आहेत. हे बघा, हे बघा, छान आवळ्यापासून हे पदार्थ बनवलेले आहेत. काय काय बनवले? हे आवळ्याचं च्यवनप्राश आहे, हे आवळा मोरावळा आहे, हा आवळा टक्कू आहे, आवळा मुखवास आहे, आवळा मावा आहे, ही आवळा सुपारी आहे, आवळा लोणचं आहे, हे खारातले आवळे आहेत आणि हे आवळा कॅन्डी आहे, आवळा सरबत आहे. आणि हे छान बघा, एका आवळ्यापासून हे विविध पदार्थ तिने बनवलेले आहेत. बघा, छान. बघा, पल्लवी कडनं सुद्धा परीक्षक येऊन गेलेले आहेत आणि छान टेस्ट केलेली असेल. मला सुद्धा टेस्ट करायला आवडेल. घे ना, घ्या, चालणार. चला आपण सुद्धा बघा, या ठिकाणी आवळा मावा खातो. हा आवळा जो मावा आहे त्याची टेस्ट करूया. मुखवास पण छान आहे. आपण आवळा जो मावा आहे तो खाल्लेला आहे आणि मी याच्या आधी सुद्धा माव्याची टेस्ट घेतलेली आहे, पण आज छान टेस्ट झालेली आहे. ही छान. तुला शुभेच्छा देऊया. तुझाही नंबर येईल कदाचित. बघूया आपण. चला, पल्लवीने तर आवळ्यापासून छान विविध पदार्थ बनवलेत, पण इकडे सुद्धा आपण आलेलो आहोत मान्सून स्पेशल. बघा, कोकणातलं पदार्थ काहीतरी आपल्याला दिसतोय. काय नाव आपलं? खालिद पठाण फ्रॉम बागमांडल्यावरून आलेत. काय बनवलं आज? हे पावसाळ्यात आवडणारे मक्याचे भजी आहेत आणि काली कॉफी. हे कशापासून बनवले? मक्यापासून. बघा, छान. पावसाळ्यात मका खातात भाजून वगैरे आणि पावसाळ्यात आवडणारा हे मका इथे दिसतो आपल्याला. मक्यापासून भजी बनवलेली आहे यांनी.
छान रेसिपी बनवलेली आहे. इकडे सुद्धा जाऊया. इकडे आपल्याला समोसे दिसत आहेत. आपलं नाव काय? हुदा समीर उबारे. काय बनवलं आपण? पंजाबी समोसे. समोसा. हां, पंजाबी समोसा आहे. छान असं रेसिपी यांनी बनवल्या. तुम्ही पण भाग म्हणलात ना? नाही, श्रीवर्धन. श्रीवर्धन मधून आलेले आहेत. आणि इकडे मक्यापासून भजी जी बनवलेली आहे इकडे जातोय आपण. आणि छान हलवा दिसतोय आपल्याला इकडे. यांना नाव विचारूया. काय नाव काकू आपलं? विजया ढोपावकर. विजया ढोपावकर काकू आहेत. काय बनवले आज? मक्याच्या पिठापासून हलवा बनवला. मक्याच्या पिठापासून. बघा मक्याचं पीठ वापरून हा हलवा बघा कसा तयार करतो तो ढोपावकर काकूना येऊन भेटा. तुम्ही कुठल्या काकू? भोसते गावचे. बघा भोसते गावातून मक्याचे हलवा बनवून यांनी आणलेला आहे. यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आपण. आणि इकडे जाऊया आपण. छान इकडे ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळते. बघा काय नाव आपलं? माधुरी कर्देकर. माधुरी कर्देकर. काय बनवले आज? नाचणीचे मोमोज. नाचणीचे मोमोज. बघा नाचणीचे मोमोज आपल्याला पाहायला मिळतात. आणि कुठले तुम्ही? भोसत्याचे. भोसते. तुम्ही पण भोसत्याचे आहेत. बघा नाचणीपासून विविध फायदे आपल्याला आहेत. आणि या मोमोज खास मुलांसाठी पण आहेत ना? मुलांसाठी आणि डायबिटीज वाल्यांसाठी पण हे नाचणी चांगलं असतं. बघा आणि इकडे जाऊया आपण. इकडे सुद्धा या वहिनींना विचारूया. काय नाव आपलं? निहारिका नितीन जावळेकर. जावळेकर. तुम्ही पण भोसत्याचे आहेत. आणि आज काय बनवलंय? मी ज्वारीच्या पिठाचे वडे बनवते. ज्वारीच्या पिठाचे वडे. बघा ज्वारीच्या पिठापासून हे वडे बनतात. आणि हे काय? हे दही आहे. दही आहे. दही सोबत छान लागतं. हे पारंपरिक आहे. पौष्टिक असा नाश्ता आहे. डायबिटीजसाठी आहे, प्रेशरसाठी आहे, वेट लॉससाठी पण आहे. बघा इथे त्यांनी फायदे सुद्धा दिलेले आहेत. विविध फायदे या ज्वारीच्या पिठापासून आपल्याला या वड्यापासून होते. दही सोबत खाल्लं तरी चालतं. आणि याच्यासोबत विविध चटण्या केल्या तरी चालतात का? जसं सॉस असेल आपल्याकडं हे खायचं असेल तर चटणी जी बनवते मिरचीची आई ठेचा वगैरे तो पण चालेल का? नाही चालणार. नाही चालत. दह्यासोबत खाऊ शकतो. बघा दह्यासोबतच तुम्ही खाऊ शकता. आणि ज्वारीच्या पिठाचे वडे. परीक्षक आले का तुमच्याकडे? नाही आलेत. चला ट्रॅव्हलिंगसाठी खास आहेत. आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा मुलांना आपण चिप्स वगैरे घेऊन देतो. जे आपण हे डब्यामध्ये घेऊन गेलो 4-5 दिवस नक्की राहतो. बघा अजून एक फायदा सांगितलेला आहे की मुले बाहेर जाऊन आपल्याला हट्ट करतात. विविध चिप्स वगैरे मागतात. बटाटा चिप्स वगैरे आणि तळलेले पदार्थ असतात ते. पण हे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. असे हे वडे त्यांनी बनवलेले आहेत. जावळेकर मॅडमना सुद्धा शुभेच्छा देऊया. आणि इकडे आपल्या यवतकर मॅडम सुद्धा आहेत. छान ही रेसिपी आपल्याला पाहायला मिळते. ही सजावट पाहायला मिळते आपल्याला. आणि वेट लॉससाठी त्यांनी हा पदार्थ बनवलेला आपल्याला दिसतोय. बघा इथे मांडणी त्यांची चालू आहे. अजून परीक्षक या ठिकाणी येणार आहेत अजून. पण छान असा हा पदार्थ त्यांनी बनवलेला आहे. इकडे यशवी दिसते आपल्याला. आमच्या रोशन बोरकर जे मित्र आहेत त्यांचे या सुपुत्री आहेत या. आणि यशवी तू पण सहभाग घेतलास? हो आम्ही ऍक्च्युली दोघींनी. काय बनवलं आज? ते टाकोज बनवले. ती एक मेक्सिकन डिश आहे पण तिला आम्ही ट्राय केलं इंडियन फूडमध्ये कन्वर्ट करायला. तर त्यात चपाती आहे. चपातीमध्ये सगळ्या वेजीज आम्ही ॲड करून आम्ही त्याला एक बॅटर तयार केला आहे त्याचा. टाकोज. त्याला टाकोज म्हणतात. बघा तिने एक छान बघा वेगवेगळे बाहेरचे एक डिशेस आहेत तिचं हे करून म्हणजे त्याच्यात मॅरिनेट केलंस का आतमध्ये? मॅरिनेट केलंय चपातीमध्ये. त्याच्यात मी ही भाजी ऍड केली आणि पूर्ण व्हेजीज आहेत ते सगळे ऍड केले. त्याच्यामध्ये पनीर कॅप्सिकम वगैरे सगळे आहेत. चला छान अशी ही रेसिपी आपल्याला आज पाहायला मिळते. यशवीला सुद्धा शुभेच्छा देऊया. तिच्या मैत्रिणीला शुभेच्छा देऊया. इकडे आपण जाणार आहोत. मागच्या वर्षी सुद्धा आमचे मित्र आहेत मयूरजी जैन यांच्या पत्नी. मॅडम काय बनवलं आज? पूर्ण नाव सांगा आपलं. नमस्ते मी शीतल मयूर जैन. आणि आज रबडीचे मालपुळे बनवलेत. रबडीचे मालपुळे ते दुधापासून आपण रबडी बनवली आहे. दुधापासून? ते खूप जणांना आजकाल कॅल्शियमची कमी सगळ्यांच्यातच असते. तर आपण विचार केला की ती कमी होईल आणि पोरं टेस्टी खातील. आणि बाहेरून कुठलीही मिठाई आणा तुम्हाला प्रत्येक मिठाई ऑइली भेटेल. तर मी ह्याच्यामध्ये जे मालपुळे बनवलेत ना ते सॅलो फ्राय केलेत. त्याच्यामुळे ऑइल पण नाही वाढणार आणि कोलेस्ट्रॉलची पण प्रॉब्लेम दूर होईल. त्याच्यासाठी बघा दुधापासून हे सगळं बनवलेलं आहे त्यांनी. आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आपण. इकडे परीक्षक येत आहेतच. थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच
की या स्पर्धेमधून कुणाचा नंबर आलेला आहे, पण छान छान पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. इथे सुद्धा खोत मॅडमने मगाशीच आपण आलो होतो की आमचे मित्र आहेत अमितजी खोत यांच्या या मिसेस, त्यांनी छान बघा कोणतेही रंग न टाकता गुलकंदचा वापर केलेला आहे आणि त्यापासून हे मोदक तयार केलेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण यवतकर मॅडमकडे आलेलो आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. यंदा काय बनवलेलं आहे? मी मोड आलेल्या कडधान्यापासून पौष्टिक लॉलीपॉप बनवलेले आहेत. लॉलीपॉप मोड आलेल्या कडधान्यांपासून. इकडे आपल्याला लॉलीपॉप कारण मुलं खात नाही, लॉलीपॉप आहेत ते. त्याच्यामध्ये मी मोड आलेली 7-8 प्रकारची कडधान्य वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये बीट आणि गाजराचा समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे वेट लॉस होतं, शुगर कंट्रोलमध्ये राहते, ह्युम्युनिटी वाढते आपली, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपली. हल्ली आपण मोड आलेले कडधान्य खात नाही ना, त्यामुळं हा नवीन प्रयोग मी केलेला आहे मुलांसाठी आणि सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हा खूप चांगला पदार्थ आहे आणि पचनासाठी खूप हलका पदार्थ आहे. त्याच्यामध्ये फायबर आहे, त्यामुळं हा पचायला हलका पदार्थ आहे. छान आणि शुभेच्छा देतो. मोड आलेले कडधान्य बघा, मुलं खात नाहीत घरी, मुलं थोडे टंगळमंगळ करतात भाज्या खायला, त्यासाठी या मॅडमने मोड आलेल्या या पदार्थांपासून, भाज्यांपासून बीटाची चटणी बनवलेली आहे. ही लॉलीपॉप आणि चटणी बीटापासून बनवलेली आहे. मॅडम तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देऊया. चला तर स्पर्धा चालू आहे आणि परीक्षक सुद्धा येत आहेत. छान छान रेसिपी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्या वेळातच रिझल्ट जाहीर होणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. महिलांची टेस्टसाठी आणि रांग आपल्याला पाहायला मिळते. इकडे आपल्याला शबिस्ता मॅडम सुद्धा दिसतात बघा. शबिस्ता मॅडम या म्हणजे जशा माने मॅडम सुद्धा आपल्याला प्रोत्साहन देत असतात महिलांना, तशाच या शबिस्ता मॅडम सुद्धा आहेत. वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपल्याला प्रोत्साहन देत असतात. शबिस्ता मॅडम काय सांगाल, आज हा जो पाककला स्पर्धा जी चालू आहे आणि आता ही टेस्ट केलात ना तुम्ही, पुन्हा एकदा आपण शेवग्याच्या भाजीकडे आलेलो आहोत आणि काय सांगाल आजच्या या स्पर्धेबद्दल? नमस्कार. मी सर्वप्रथम आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे लाडके आमदार खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमदार आदिती मॅडम साहेब आणि अनिकेत भाई साहेब ह्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि त्यांचे अभिनंदन करते. आज इथे पाककला स्पर्धेमध्ये बऱ्याचशा महिलांनी सहभाग घेतला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पद्धतीचे पदार्थ मलाही पहिल्यांदाच पाहायला मिळते. गेल्या 4 वर्षापासून हे होते, परंतु मी पहिल्यांदाच इथे सहभागी झाले आहे. कारण मला राष्ट्रवादीत प्रवेश केला प्रथमतः 1 वर्षच झालं आहे, तर खूप मजा आणि महिलांसाठी एक प्रोत्साहन कार्यक्रम हा बघायला भेटतो आहे. खूप आनंदही झाला आहे मला या गोष्टीचा आणि येत्या वर्षी अजून खूप सहभागी महिला होतील अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि अपेक्षाही वाटते. यंदा आमच्या समाजाच्या पण बऱ्याचशा महिलांनी भाग घेतला आहे. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बघा शबिस्ता मॅडमने सुद्धा छान अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. इकडे सुद्धा माने मॅडम टेस्ट करतात. त्यांनी फ्रूट ज्यूस घेतलेला आहे. मॅडम कसा आहे हा ज्यूस? अतिशय उत्कृष्ट असा, रंगमय असा आणि चवदार. बघा चवदार असा आमच्या कोकणचा हा फ्रूटचा ज्यूस त्यांनी टेस्ट केलेला आहे. सगळे मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्याला लागलेले रितेशजी मुरकर सुद्धा आहेत या ठिकाणी. सभा मॅडम फिरफिरे, राजश्री वहिनी मुरकर, माने मॅडम आहेत, सातनाथ मॅडम आहेत, दिशा मॅडम नागवेकर आहेत. आपल्याला राणे मॅडम वेळोवेळी आपल्याला विविध कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे परीक्षक जे आहेत गौरी मॅडम पोद्दार या आता या ठिकाणी नंबर जाहीर करणार आहेत. पाककला 2025ची विजेती तर जाहीर होणार आहे, पण या ठिकाणी हे सर्व कार्यक्रमांचं नियोजन करणाऱ्या आमच्या फिरफिरे मॅडम असो आणि राजश्री वहिनी मुरकर मॅडम असो, या वेळोवेळी दरवर्षी या पाककला स्पर्धा राबवत असतात आणि महिलांना प्रोत्साहन देत असतात. इथे आपल्याला लाभलेलं राजश्री वहिनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वहिनी, दरवर्षी आम्ही या पाककला स्पर्धा पाहतो. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आपल्या या सगळ्या महिला भगिनींबद्दल? नमस्कार. गेली 4 वर्ष आम्ही आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धेचं आयोजन करतो. स्पर्धा आयोजित करण्यामागे कोणताही असा वाईट हेतू नसतो. एकच हेतू असतो की ज्या महिला आहेत त्याने खेळीमेळीने या स्पर्धेत भाग घ्यावा आणि एकमेकींशी चर्चा करावी. त्यांचं मनोमिलन होतं. प्रत्येक गावातून येतात, अगदी दिघीच्या टोकापासून ते बागमंडलाच्या टोकापर्यंतची महिला या स्पर्धेत सहभागी होते आणि एकमेकींची ओळख
बैठक होते, चर्चा होते, एकमेकींनी केलेले डिशेस त्यांना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आता आपण टी व्हीवर एक मास्टर शेफसारखा कार्यक्रम बघतो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशातून गावातून आलेली लोक असतात, कोणतरी एक वरती जातो. त्याप्रमाणे ह्या स्पर्धेत सुद्धा आम्हाला 5च स्पर्धक निवडायचे असतात आणि जीने बेस्ट दिलं आहे ती निवडली जाते. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्ही स्पर्धेचा गैरफायदा पण घेत नाही. फक्त महिलांना एक चांगल्या प्रकारचा स्टेज द्यायचा प्रयत्न करतो आणि महिलांमध्ये कुकिंग हे सुद्धा एक महिलांचं पॅशन आहे. त्याच्यापासून एक महिला खूप काही करू शकते, ती पुढे जाऊ शकते आणि हेतू एवढाच असतो की सगळ्यात बेस्ट देण्याचा फक्त प्रयत्न करतो आणि जी महिलांनी खरोखर बेस्ट केलं आहे तिचाच वरपर्यंत नाव जावं एवढंच आमचा हेतू असतो या कार्यक्रमाच्या मागे. धन्यवाद. छान असं मार्गदर्शन आपल्याला राजश्री वहिनी मुरकर यांनी केलेलं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ज्या महिला उपाध्यक्ष आहेत आपल्या माने मॅडम, आपल्या श्रीवर्धनच्या बघा महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या, वेळोवेळी आम्हाला सुद्धा प्रेरणा देणाऱ्या आमच्या माने मॅडम सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभलेल्या आहेत. माने मॅडम काय सांगाल, या स्पर्धा दरवर्षी तुम्ही राबवता आणि आपल्या विविध स्पर्धक या ठिकाणी येतात तालुक्यातून, काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी मला एकच सांगावं वाटतं की तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा होते, बरोबर आहे, पण त्यांचा उद्देश असा आहे की आत्ता या ठिकाणी पर्यटक वाढत आहेत आणि या पर्यटनाच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि या संपूर्ण ज्या महिला आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा की त्यांच्या घरोघरी हे सगळे पदार्थ बनवून त्या पर्यटकांना ते खायला घालू शकतात. हा खरा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि मिळणारा आनंद तो या पाककला स्पर्धेतून सगळ्या महिलांना मिळतो. अगदी अनेक वेगवेगळ्या थरातल्या आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. 70 वर्षाची महिलासुद्धा आहे आणि 20 वर्षाची महिला पण आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ही पाककला स्पर्धा या आदितीताईंच्या संकल्पनेतून अनिकेत भाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांना अभिष्ट चिंतन देण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो आणि अतिशय उत्कृष्ट अशी अनेक महिलांनी इथे 120 महिलांनी भाग घेऊन यशस्वी पद्धतीने ती पार पडलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. बघा माने मॅडमनी छान असं आपल्याला याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. बघा पाककला स्पर्धा तर होतात पण साहेबांचं फक्त वाढदिवस साजरा नाही केलेला आहे, तर या पाककला स्पर्धेतून बघा महिला या घरोघरी गृहिणी ज्या आहेत या आपल्या पर्यटकांच्या माध्यमातून, श्रीवर्धन हे पर्यटनाचं क्षेत्र आहे आणि पर्यटनासाठी आलेले विविध पर्यटक आणि त्यांनी आपल्या कोकणातल्या पदार्थ चाकावे या उद्देशाने या पाककला स्पर्धेचा सुद्धा हा उद्देश हे औचित्य साधून या महिलांच्या पाककला स्पर्धा भरवण्यात येतात. बघा माने मॅडमनी छान असं स्पष्टीकरण आपल्याला केलेलं आहे. चला आता थोड्या वेळातच या स्पर्धेमधून 2025ची पाककला स्पर्धेची विजेती जाहीर होणार आहे. पण ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना उत्तेजनार्थ ही वस्तू हे भांडं दिलं जाते. बघा आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्यांना या ठिकाणी हे भांडं दिलं जातंय जे पाहायला मिळतंय. या ठिकाणी आयोजक ज्या आहेत आमच्या नागवेकर मॅडम, सातनाक मॅडम, आमच्या सीमा वहिनी, राणे वहिनी आहेत, ह्या सगळ्या जणी या आपल्या श्रीवर्धनच्या विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात. क्षमा मॅडम आहेत या ठिकाणी. बघा या ठिकाणी सर्वांना उत्तेजनार्थ हे भांडं दिलं जातंय जे आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांकडनं छान असं मार्गदर्शन तर आपल्याला होतंय, पण जे स्पर्धक आहेत त्यांना सुद्धा काय वाटतं या ठिकाणी साठे मॅडम सुद्धा आहेत. साठे मॅडम या स्पर्धक आहेत, मागच्या वर्षीच्या विजेत्या आहेत त्या 2 नंबरच्या आणि ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, आपण आज सहभागी झालो. आज वाढदिवसानिमित्त दरवर्षी सगळेजण आयोजन करतात आणि त्याच्यामागे या असतात सगळं. म्हणजे फक्त आपण काय पदार्थ बनवतो, घेऊन येतो, प्रेझेंट करतो, सगळं करतो, पण त्याच्यामागे जी त्यांची जी तयारी करण्याची जी मागची ही आहे तर त्या ह्या सगळ्याजणी करतात. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. साहेब म्हणा, दादा म्हणा किंवा ताई म्हणा, आपल्यासाठी सगळं काही करतच असतात.
पण आपल्यापर्यंत कोण पोचतं तर ह्या पोचतात आणि आपल्याकडे आपण त्या पदार्थ तर बनवत असतो. याच्यातून काय होतं की आपण पदार्थ बनवतो एखादा तर तो खाण्यासाठीच नसावा, तो लोकांपर्यंत पोचावा की मी कशी टेस्ट बनवू शकते किंवा खाऊ शकतो किंवा एखादा पदार्थ पौष्टिक आहे, गुणकारी आहे, कसंही असेल, पण तो पदार्थ फक्त आपले घरचे खातात. पण तो लोकांपर्यंत पोचण्यासाठी तर मग आपल्याला ही पाककला स्पर्धा आहे की त्याच्यातून आपण तो पोचवू शकतो. याच्यातून एक दुसरी गोष्ट आहे की आपल्या श्रीवर्धनमध्ये पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं, तर आपल्याकडे पर्यटक येतात, मग वेगवेगळे पदार्थ इथे बघायला मिळतात, ते आपण घरी बनवू शकतो. म्हणजे मी एकटीने बनवलेला पदार्थ मी नाही बनवू शकत, पण मला इथं आलेल्या 125 जणांचे मला पदार्थ म्हणजे खायला पाहायला मिळतात, वेगवेगळी नावं मिळतात. तर याची आपल्याला म्हणजे एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला मिळते. तर हा प्रयत्न मग त्यांनी आपल्यासाठी दिला आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद. आणि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. छान असं मनोगत व्यक्त केलं आहे साठे मॅडमनी. राऊत मॅडम सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. आपण तिथे जाणार आहोत. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाककला स्पर्धा दरवर्षी सर्व आयोजित करतात, पण मला यावर्षी पहिल्याच वेळेस माहीत पडलं आणि मी पहिल्याच वेळेस भाग घेतला. मला खूप आनंद वाटला आणि यामुळं कसं आपल्यात आत्मविश्वास वाढतोय आणि सर्वांचं म्हणजे आपल्याला पण काही करायची प्रेरणा मिळते आणि आपण पण आपल्यात पण काही कलागुण आहेत असं आपल्याला वाटते आणि सर्वांचं बघून आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळते. आणि आपल्याला बक्षीस जरी नाही मिळालं पण काहीतरी आपल्याला वस्तू मिळाली, त्यातच 5 रुपयाची का होईना पण आपल्याला वस्तू मिळाली, त्यात आपल्याला आनंद आहे असं मी सर्वांना म्हणजे म्हणते आणि माझ्या 2 शब्द संपवते. धन्यवाद. बघा छान, बघा त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे राऊत मॅडमनी. बाकर वहिनी आलेले आहेत, आपल्याला बाकर वहिनींकडनं पण छान असं मनोगत पाहायला मिळेल. नमस्कार. साहेबांबद्दल आम्ही बोलायला भरपूरच आहे, त्याबद्दल काही वादच नाही आहे. आम्हाला खूप म्हणजे प्रतिसाद मिळालेला आहे साहेबांमुळे. पर्यटक तर एवढे येतात आमच्याकडे भरपूरच. आणि आज वाढदिवसानिमित्त जे पाकस्पर्धा ठेवली होती ती तर आयोजित करण्याबरोबर कितीतरी मेहनत घ्यावी लागली आणि ते आम्ही सगळ्यांनी म्हणजे मिळूनच हे केलेलं आहे. त्याबरोबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. छान असं मनोगत व्यक्त केलं आहे बाकर वहिनीने. आणि बघा साहेबांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी. या मॅडम सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत की त्यांना काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल. हेलो एवरीवन, इट्स अ ग्रेट प्लेजर टू बी हियर. ये बहुत ही जो दानिशा मैडम ने और जितने भी तटकरे साहब के साथ में जितने भी मेंबर्स हैं उन्होंने ये कार्यक्रम आयोजित किए हैं. ये एक सारे अपने महिलाओं के लिए, वुमेन के लिए एक अच्छा मौका है उनकी क्रिएटिविटी, उनकी कला बाहर लाने के लिए. तो जो भी सब लोगों ने तो मेहनत की है, जिन लोगों ने भी अच्छा किया है सबका डेफिनेटली अच्छा रहेगा, बट किसी ना किसी को तो विनर का प्राइज दिया जाएगा. तो ऑल द बेस्ट टू एवरीवन एंड आई वुड लाइक टू थैंक एवरीवन, ईच एंड एवरीवन जिन लोगों ने कार्यक्रम को आयोजित किया है. दैट्स ऑल आई वांट टू से. ऑल द बेस्ट एवरीवन. थैंक यू सॉफ्टे सर फॉर गिविंग मी चान्स टू स्पीक. सगळ्यांना ऑल द बेस्ट दिलेला आहे मॅडमनी. छान असं मनोगत व्यक्त केलेलं आहे बघा. नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. आज पाककला स्पर्धा 2025 अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडली. सगळ्यांना एक उत्साह असतो, आनंद असतो की आपण नवीन वेगळं काहीतरी बनवावं की जेणेकरून आपलं प्रेझेंटेशन छान व्हावं. ह्याच्या मागची तयारी आपण रोजचं जेवण घरात बनवतच असतो. माझा पदार्थ वेगळा कसा आहे हे बनवण्यात खूप मजा येते आणि कोणाचाही नंबर येवो अगर न येवो पण आपण काहीतरी करून दाखवलं हा आनंद सगळ्यात खूप मोठा आहे. आणि थँक्यू सर्वांना आणि थँक्यू सर्व सहकारी आणि जे मॅडम ज्यांनी आयोजन केलं, आयोजक हे स्पर्धा खूप छान झाली. थँक्यू. विविध स्पर्धक या ठिकाणी येत आहेत, आपलं मनोगत व्यक्त करतायत. गुड इवनिंग एवरीवन. आलेले आहेत. मैं शीतल जैन. सर ने हम लोगों के लिए हर साल इतने सारे प्रोग्राम करते हैं. पहले कभी लेडीज को था कि वो घर से बाहर नहीं निकल पाते थे, लेकिन अभी हो रहा है कि नई प्रोग्राम आएगा, हम लोगों को तैयारी करना है. और मैं खुद मेरी बात करती हूँ कि मैं सिर्फ घर और किचन में थी, सब
जब बच्चे छोटे थे और सर हमेशा वहाँ से कहते हैं कि नहीं हल्दी कुंकू का प्रोग्राम है, जैसे पाक कला कॉम्बिनेशन उनके बर्थडे निमित्त से अभी 4 साल से हो रहा है, श्रावण सरी है, हर जगह पर जैसे ही मैसेज आता है मुत्तर मैम और माने मैम सबसे पहले मैसेज शेयर करते शीतल कुछ करना है। हमारे इसमें से बहुत सारी लेडीज है, शौक है पर कोई आगे नहीं बढ़ रहा है, लेकिन मुझे पता है कि मुझे एक सपोर्ट मिलेगा और इनकी वजह से मैं यहाँ पे आई हूँ, तो मुझे यहाँ पे इतना अच्छा लग रहा है। मैं किसी को भी नहीं जानती थी पहले, लेकिन इसी तरह प्रोग्राम में पार्टिसिपेट करके इतने सारे लोगों को जानने लगी, उससे मुझे बहुत अच्छा लग रहा है। और सबसे बड़ा थैंक यू तो सर को, लेकिन सर वहाँ से कहने के बाद जो अरेंजमेंट पीछे से शुरुआत से लेके लास्ट तक संभालना, ये पूरा टीम है, तो एक बार जोरदार तालियां इन सबके लिए हो जाए। थैंक यू सो मच। बघा छान असं सांगितलं की आम्हाला म्हणजे घरामध्येच बसून राहावं लागत असायचं, अशा महिला सुद्धा बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याबद्दल पहिले सगळ्यांचे धन्यवाद। मी पण पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आज भाग घेतलेला आहे, मला पण खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यावरती। आणि आज सगळ्यांनी छान छान पदार्थ बनवले होते। आज जास्त करून नाचणीचं महत्त्व सगळ्यांना सांगण्यात आलं आहे। आज मी पण नाचणीचाच पदार्थ बनवून आणलेला होता। नाचणीचा पदार्थ हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला तर आहेच, शिवाय तो सगळ्या पथ्यामध्ये आपण खाऊ शकतो। आणि सध्याचं प्रमाण म्हणजे डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं आहे, तर सगळ्यांनी नाचणीचा उपयोग करून त्याच्यामधून वेगवेगळे पदार्थ बनवून आणले आणि ते आपण खाऊन म्हणजे पथ्य पण करू शकतो व्यवस्थित, आपलं हेल्थ चांगलं राहू शकतं। आणि सगळ्यात म्हणजे सगळ्या या ज्या इकडे बसलेल्या म्हणजे वहिनी आहे, मुत्तर वहिनी आहे, माने मॅडम आहेत, यांनी सगळ्यांनी आम्हाला म्हणजे नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे की तुम्ही या अशा स्पर्धांमध्ये भाग घेत राहा, तुम्ही पुढे या। आणि सगळ्या महिला नुसत्या घरी बसून राहतात, त्याच्यापेक्षा बाहेर पडलात तर तुम्हाला नवीन नवीन शिकायला पण मिळेल आणि आपल्या सगळ्यांची आणखीन चांगली मैत्री पण होईल। तर सगळ्यांनी असंच नेहमी पुढे येत जा आणि असे छान छान पदार्थ बनवून आणूया आपण दरवर्षी, सगळ्यांना टेस्ट करायला पण मिळतील आणि आपल्याला सुद्धा मजा करता येईल। धन्यवाद। धन्यवाद। बघा छान असं गुजर मॅडम जे आहेत, सारिका गुजर मॅडम यांनी सुद्धा मगाशीच आपण ऐकलं की जैन मॅडमनी सांगितलं की आम्ही कधी घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो, पण आता आम्ही आमच्या महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या या सर्व महिला आहेत, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतो। चला तर हा क्षण जो आलेला आहे तो म्हणजे पाककला स्पर्धा 2025ची विजेता जाहीर होणार आहे। गौरी मॅडम पोद्दार जे लाभलेलं परीक्षक वर्ग या ठिकाणी आता स्पर्धेचा निकाल लागणार आहे आणि सगळ्यांचे ठोके वाढलेले आहेत। बघा नमस्कार मैत्रिणींनो। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी। सर्वांचं स्वागत केलेलं आहे मॅडमनी। तुमचं स्वागत ह्यासाठी की तुम्ही एवढ्या सगळ्यांनी वेळ काढून या स्पर्धेत भाग घेतला। स्वतःसाठी वेळ काढणं हे फार महत्त्वाचं आहे। आपण खूप सगळीकडे धावपळ करत असतो। महिला म्हटलं की सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत झोपेपर्यंत आपण आपल्यासाठी वेळच देत नाही। तर हा तटकरे साहेबांनी जे आपल्यासाठी म्हणजे महिलांसाठी इतर बरेचसे कार्यक्रम आयोजित केले, त्यातलाच हा पाककला स्पर्धा। आपण वेळात वेळ काढून आपल्या महिला म्हटलं की त्याच्यात आई असते आपली, जी आपण रोज म्हणजे बघायला गेलं तर आई म्हटलं का ती सगळं छानच करते, म्हणजे तिच्याकडे सगळी कला असते, पण त्यातलंच आपल्याला आणखीन काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण काय सादर करताय, आपण अजून काय करू शकतो। म्हणजे आता ही स्पर्धा जशी जवळ आली तसं आपल्या डोक्यात एक चक्र चालू होतं की अरे आता मी काय करू, आता हे करू का, ते करू का, काय करू। मग शेवटला तो दिवस येतो आणि आपलं पण एक ठरतं की ना आज आपण हे करूया, मग आपली ती तयारी चालू होते। पण आज सगळ्यांनी खूप छान छान पदार्थ केलेत, म्हणजे जवळजवळ 81 स्पर्धक याच्यात भाग घेतलेला आहे। 80 पदार्थांची चव चाखत मला या काही नंबर म्हणजे काढावे लागले, तर कोणीही राग मानू नये, कारण का काय सगळ्यांनीच खूप छान केले, सगळ्यांचीच मेहनत आहे।
पण मला म्हणजे ह्या लोकांनी थोडं बंधनं काढलंय की तुम्ही एवढेच नंबर काढायचे आहे. तर आपण नंबरची सुरुवात करूया. या ठिकाणी या ज्या स्पर्धक लागलेल्या आहेत त्यांना स्वतःला पाक कलेमध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं होतं. सगळ्यात काय त्यांना फोटो दाखवले. त्या फोटोमध्ये ते नॉनव्हेजचा पदार्थ आहे, काय ते स्टफिंग केलेलं पापलेट आहे. पण मला सांग, आता सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटेल, आज रविवार आहे, पण अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी काढलेला जो फोटो आहे त्याच्यावरून दिसतंय. म्हणजे आपले परीक्षक किती योग्य प्रकारे आपल्याला लाभलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आपण सुरू करूया उत्तेजनार्थपासून. चला तर उत्तेजनार्थ 2 बक्षीस असणार आहेत आणि कुणाला जाणार आहेत त्या बक्षीस बघा तुम्हाला मिळणार आहेत. काको इकडे बघूया, तुम्हाला बघूया उत्तेजनार्थ तुम्हाला मिळणार आहे 94 नंबर. बघूया कोण आहे 94 नंबर. इकडे बघूया कोण आहे 94 नंबर. आणि कोळीचा उपमा ज्यांनी बनवलेला आहे 94 नंबर. आणि इकडे आहेत, काय नाव आपलं मॅडम? स्नेहल रेटरेकर. स्नेहल रेटरेकर 44 आहे यांचं, 94 नाही 44 आहे. कुळीचा उपमा आणि रेटरेकर मॅडम बघा, स्नेहल मॅडम आहेत, यांना मिळालेला उत्तेजनार्थ बक्षीस. नंबर आहे 44, बाय मिस्टेक 94 झालं होतं, पण 44 नंबर यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. उत्तेजनार्थ पहिलं बक्षीस स्नेहल रेटरेकर, आमचे डॉक्टर रेटरेकर आहेत, त्यांचे का रेटरेकर डॉक्टरांच्या मिसेस आहेत बघा. आणि यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिशा मॅडम नागवेकर आणि राणे मॅडम यांच्या हस्ते या रेटरेकर मॅडमांना उत्तेजनार्थ जो बक्षीस मिळालेला आहे. यांनी जो पदार्थ बनवलेला आहे तो कुळीत नूडल्स, कुळीतचे नूडल्स. आणि दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस जात आहेत आमचे मित्र अमितजी खोत यांच्या मिसेसना जात आहे. छान मोदक त्यांनी बनवलं होतं बघा. आणि माने मॅडम आणि सातनाक मॅडम यांच्या हस्ते हा बक्षीस स्वीकारतायत. उत्तेजनार्थ बक्षीस खोत मॅडमना मिळालेलं आहे. छान छान बघा, उत्तेजनार्थ 2 बक्षीस होते ते रेटरेकर मॅडम आणि खोत मॅडम, हरिहरेश्वरच्या खोत मॅडम आहेत, त्यांना मिळालेला आहे. चला तर आपण तृतीय क्रमांक कुणाला मिळालेला आहे? नंबर 70 रसमलाई. बघूया कुणाला मिळालेली आहे. इकडे मॅडम जातात बघा, आपण तिकडे जाऊया. आणि रसमलाईला 3rd क्रमांक आलेला आहे. बघूया आपण इकडे जाऊया. आणि शमा मॅडम आणि आमच्या सीमा वहिनी यांच्या हस्ते हा 3rd प्राइज मिळणार आहे. छान रसमलाई जी बनवली होती. मॅडम पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. अमीना मॅडम आहेत. आपण श्रीवर्धनच्याच का? बोरली बघा, बोरलीला गेलेला आहे 3य क्रमांक. बघा या ठिकाणी बंदरकर मॅडम सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि मोड आलेले लॉलीपॉप ज्या यवतकर मॅडम आहेत बघा, मोड आलेले लॉलीपॉप जे आपण बघितले होते यवतकर मॅडम यांना 2य क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे बघा. आमचे मित्र यवतकर सर आहेत, यांच्या मिसेस यवतकर वहिनींना 2 नंबरचं हे बक्षीस प्रदान होत आहेत. शबिस्ता मॅडमच्या हस्ते हे 2य क्रमांक स्वीकारतायत. छान असे लॉलीपॉप बनवले होते, मी सुद्धा टेस्ट केले होते. बीटापासून त्यांनी लॉलीपॉप बनवले होते. आणि पहिला प्रथम क्रमांक कुणाला मिळतोय आणि बघूया कोण आहे प्रथम क्रमांक. हळदीचे पातोळे साठे मॅडम छान यांनी सजावट केली होती आणि प्रथम क्रमांक स्वीकारणार आहेत साठे मॅडम. मागच्या वर्षी सुद्धा 2य क्रमांक ज्यांनी पटकावला होता त्या साठे मॅडम यांना प्रथम क्रमांक मिळतोय बघा. पातोळे, हळदीचे पातोळे त्यांनी बनवले होते. छान असं प्रथम क्रमांक पटकावलाय साठे मॅडम यांनी. आणि मनोगत सुद्धा सुंदर असं त्यांनी व्यक्त केलं होतं. परीक्षक म्हणून ज्या गौरी बोलतात आमच्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन परीक्षण केलं, आमच्यासाठी
आपल्याला जे परीक्षक लाभलेलं आहे त्यांना सुद्धा एक छोटीशी भेट या आपल्या कार्यकर्त्यांकडनं आपल्या माने मॅडम देत आहेत बघा. छान असा हा पाककला स्पर्धा 2025चा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि विविध स्पर्धक आता आपापल्या घरी जाताना पाहायला मिळतात. कशी वाटली स्पर्धा आपल्याला? खूप छान. पल्लवीताई खूप खूप अभिनंदन. यवतकर मॅडम, ही स्पर्धा आपण या काकूला विचारूया. काकू कशी वाटली स्पर्धा? खूप सुंदर. खूप सुंदर. पुढल्या वर्षी पण भाग घेणार? पुढल्या वर्षी सुद्धा भाग घेणार. चला तर ही पाककला 2025ची जी स्पर्धा आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपल्याला आता महिला वर्ग आपापल्या घरी निघालेले आहेत जे पाहायला मिळतात. आपल्याला पाककला स्पर्धा 2025ची आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आयोजक आणि जे स्पर्धक आहेत ज्यांना नंबर मिळालेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धनच्या या महिला कुठेही कमी नसतात, ते आपल्याला वेळोवेळी जाणवतं, माहिती पडतं आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या महिला भगिनी असो आपले सर्व श्रीवर्धनकर हे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात. तशीच ही पाककला स्पर्धा आणि श्रीवर्धन ही देवभूमी आणि याला लाभलेलं हे पर्यटन क्षेत्र जे साहेबांच्या माध्यमातून हे उभं राहतंय, जे आज आपल्याला पाहायला मिळत आहे. वेळोवेळी आपल्याला सहकार्य करणाऱ्या माने मॅडम असो, शबिस्ता मॅडम असो, सातनाथ मॅडम असो, आपल्याला लाभलेलं परीक्षक वर्ग आपल्या गौरी मॅडम असो आणि आमच्या राजश्री वहिनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. शबिस्ता मॅडम आहेत, दिशा मॅडम आहेत आणि राणी मॅडम तर आपल्याला वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये आणि विविध कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात. आणि आपल्याला सहकार्य करणाऱ्या या महिला भगिनी सुद्धा आपण ही पाककला 2025ची पाहिलं. आपल्याला ही कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन आमच्या श्रीवर्धनच्या या स्पर्धा कार्यक्रम आणि सण पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई सोबजाईचा.